नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 134 13 मे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. कलियुगात दत्तप्रभूंनी 4 विभिन्न नावांनी अवतार धारण केले. त्यात आंध्र प्रदेशातील श्री पिठापूर क्षेत्रातील श्रीपाद श्री वल्लभ हे एक आहेत. सर्व दत्तभक्तांना खिळवून ठेवणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे दिव्य चरित्र लिहिण्याची स्फूर्ती श्री शंकर भट नावाच्या कर्नाटकी ब्राह्मणाला झाली. त्याने तर कधी त्यांना पाहिले पण नव्हते, कधी नाव ऐकले नव्हते, तरीही ईशप्रेरणेने ते त्यांना हुडकत माहिती मिळवत गेले आणि धन्य झाले. परिणामी त्यांच्या चरित्र रूपात अनेक भाषात भाषांतरित झालेला ग्रंथ पोथी साकारली. आज मितीला लाखो दत्तभक्तांच्या नित्य वाचनात ती पोथी आहे. अशा ग्रंथातील एक एक शब्द हा मौल्यवान आहे, सत्य आहे. पण भक्त अर्थाकडे न पाहता फक्त पारायण भराभर यंत्रवत करत सुटतात. प्रथम अध्यायात प्रस्तावनेचा असतो तसा इथे पण आहे. त्याच अध्यायात 2 यज्ञांचा उल्लेख आला आहे. त्यांच्या ह्या शोध मोहीम प्रवासात एक वृद्ध तपस्वी शंकर भटांना भेटतात. ते त्यांना आग्रहाने गुहेत घेऊन जातात. तपस्वी तिथे छोटा यज्ञ करतात. कोणतीही यज्ञसामुग्री उपलब्ध नसताना ते फक्त संकल्पाने सर्व यज्ञसामुग्री निर्माण करतात. हे सर्व वर्णन शंकर भटांनी छान लिहिलेले आहे. सर्व साधने, मधुर फळे, यज्ञीय अग्नी सर्व संकल्पाने समोर येते. यज्ञ साकारला जातो आणि शंकर भट गांगरून हे सर्व पाहत असतात. पूर्णाहुती झाल्यावर तो वृद्ध महात्मा तळमळीने बोलायला सुरुवात करतो आणि सांगतो की आज माणसाला हव्यास आहे. सृष्टीकडून सगळं हवं आहे पण द्यायला काही नको. फक्त यज्ञाने देवांची प्राप्ती होते, देवांना प्रीती प्राप्त होते हे माणसाला कळतच नाही. त्यामुळे ते समजत नाही की देवतांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल राहत असते. धर्माचरण न केल्यास प्रकृती यथाकाळ शिक्षा देणारच. हा यज्ञ मी लोकहितासाठी केला, त्याचे फळ तुला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन होऊन होणार आहे. कलियुगात यज्ञयाग लुप्त झाले. पंचमहाभूतात्मक सृष्टीचे पोषण थांबले. परिणामी काळ त्याचे जबरदस्त उत्तर देणार आहे असे ते स्पष्ट सांगतात. थोडक्यात त्यांनी पुन्हा सांगितले की यज्ञयागाशिवाय पर्याय नाही. पुढे शंकर भटांनी पिठापूरचे वर्णन केले. दुसऱ्या अध्यायात यज्ञाबद्दल सांगतात की भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ केला. शंकर पार्वतींना आमंत्रित केले. ते आले, प्रसन्न झाले, आशीर्वाद देऊन गेले आणि तुमच्या कुळात महान योगी होईल असा अवतारी योगी श्रीपाद श्री वल्लभ पुढे जन्माला आले. नित्य जे लाखो दत्तभक्त ही पोथी वाचतात, हा अध्यायही वाचतात, पण ह्या मूळ अर्थाकडे पूर्ण सोयीस्कर दुर्लक्ष करतात. थोडक्यात अग्नि उपासनेकडे आपली गरज म्हणून पाहणे आता हिताचे झालेले आहे. कारण वातावरणाच्या संतुलनासाठी यज्ञयागाशिवाय पर्याय नाही. ईश्वरीय संयोजन नियोजन अतिशय नेमके असते, यात वादच नाही. त्याचा प्रत्यय आपण ग्रहण काळात घेतो. ग्रहण स्पर्श मध्य अंत सर्व सेकंदाचा फरक नाही पडता वेळेवर दिलेले असते आणि तसे ते घडते. आता आपण योग्य प्रतिसाद देणे म्हणजे नित्य यज्ञ करणे होय. श्री शंकर भटांना ज्या तपस्वी महात्म्यांनी हे सांगितले त्यांचे व शंकर भटांनी विस्तृत वर्णन केले त्या दोघांचे समाजावर अनंत उपकार आहेत. जय श्रीपाद श्री वल्लभ. त्यांचा जय जयकार असो. यज्ञ भगवानांचा जय जयकार असो. नमस्कार.